शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर हल्ला करणाऱ्यांना मोक्का लावा. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली मागणी. साताऱ्यात 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे विभाग प्रमुख गणेश वायदंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. थेट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली असून शिवसेनेच्या वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे. या संदर्भात जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हल्लेखोरांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी सखोल तपास करून हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले असल्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. आज पोलीस अधीक्षक सातारा यांची भेट घेतली आणि 2 दिवसापूर्वी आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी वायदंडे आणि विक्रम यादव या दोघांवरती फायरिंग करण्यात आलेलं आहे आणि काही कारण नसताना क्षुल्लक कारणावरून फायरिंग झालेलं आहे. खरं तर हे सेनेचे पदाधिकारी आहेत, चांगलं काम करतात. त्या आज जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने चांगलं काम चालू आहे. असं असताना जाणीवपूर्वक कुठल्या उद्देशाने फायरिंग केलं ते समजत नाही, परंतु अशा जे गुन्हेगारी स्वरूपाची जी मंडळी त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावरती कायद्याचा धाक राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आज पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांना भेटून या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे की ताबडतोब अशा आरोपींना अटक करून अशा आरोपींवरती मोक्का अंतर्गत मोठी कारवाई यांच्यावरती केली पाहिजे, तरच शांतता प्रस्थापित होईल. आणि त्या दृष्टीने माननीय SP साहेब हे ताबडतोब त्या अशा समाजकंटकांना अरेस्ट करून त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती कारवाई करणार याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी आज सांगितलेलं आहे.